नमस्कार. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 52वा दिवस. मी प्राध्यापिका मेधा दाते. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्ये नमः. नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. नारायण नारायण मंगलधाम हरे. नारायण नारायण कंसारति हरे. नारायण नारायण चित्कमलार्क हरे. नारायण नारायण संवित सार हरे. नारायण नारायण आनंदाब्धि हरे. नारायण नारायण सुखितानंत हरे. नारायण नारायण गोविंदाय हरे. नारायण नारायण जय गोपाल हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्री हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताच्या प्राकट्यापर्यंत आपण आलोय. आता गर्भस्तुती होती. देवता कोणत्याही क्षणी अवतार घेऊ शकतात. अर्थात ही कल्पना नसते, पण उत्सुकता इतकी प्रचंड देवकीला स्वतःला लागलेली असते की कधी एकदा मी हा देवता, प्रत्यक्ष देवता असणारा भगवान माझ्या उदरी जन्म घेतायत, माझ्या उदरातून. ही किती आनंदाची गोष्ट आहे. तो क्षण कधी येईल असं ती वाट बघत असते. शुकदेवजी सांगतायत, परीक्षिता, आता समस्त शुभ गुणांनी युक्त पुष्कळ छान वेळ आली आहे. रोहिणी नक्षत्र होते. आकाशातील सर्व नक्षत्र तारे सगळे शांत आणि सौम्य होते. दिशा स्वच्छ होत्या, प्रसन्न होत्या. निर्मळ आकाशात तारे झगमगत होते. पृथ्वीवरील मोठमोठी नगरे, छोटी छोटी गावे, अहिऱ्यांच्या वस्त्या, हिरे माणकांच्या खाणी, सगळं सर्वत्र मंगलमय वातावरण होतं. नद्यांचे पाणी निर्मळ झाले होते. रात्रीच्या वेळी पण सरोवरात कमळे उमलली होती. वनांमध्ये झाडांच्या फांद्या रंगीबेरंगी फुलांनी लगडल्या होत्या. रात्र असूनही पक्षी कुठेतरी हळूच गात होते. कारण प्रत्येक जीवाला भीती होती की आपल्यामुळं कोलाहल होऊन कंस जागा होऊ नये. त्यासाठी पक्षी हळूच तान छेदत होते, भुंगे गुंजारव करत होते. ववौ वायु सुखस्पर्शः पुण्यगंध वह शुचे. अग्रयश्च द्विजातीनाम शांतार तत्र समिंधतः. त्यावेळी परमपवित्र शीतल मंद सुगंधित वायू आपल्या स्पर्शाने सर्वांना सुख देत होता. अतिशय हळूवार आणि शीतल वायू वाहत होता आणि सुख दान देत होता. ब्राह्मणांच्या अग्निहोत्र्याचा अग्नी कधी न विझणारा जो अग्नी होता, जो कंसाच्या भयाने विझला होता, तो आपोआप चालू झाला होता. अग्रयश्च, अग्नीला अग्रे नयती इति अग्नी म्हणून अग्नीला अग्रयश्च म्हटलेलं आहे. त्या शब्दाने उल्लेख करून त्याची स्तुती केली. अग्रयश्च द्विजातीनाम शांतारस्तत्र समिंधतः. तो आपोआप पुन्हा प्रज्वलित झाला, कोणीही न करता. जो यज्ञातला अग्निहोत्राचा अग्नी शांत झाला होता, तो संत पुरुष पहिल्यापासूनच इच्छित होते की असुरांची वाढ होऊ नये. त्यांचे मन सहसा प्रसन्नतेने भरून आलेले असे. ज्यावेळी भगवान अवतार ग्रहण करण्याची वेळ आली, तेव्हा स्वर्गातल्या देवता जोरजोरात दुंदुभी वाजवायला लागल्या. त्याचा लांब कुठेतरी ध्वनी ऐकू येत होता. किन्नर गंधर्व मधुर स्वरात गाऊ लागले. सिद्धचारण भगवंताच्या मंगलमय गाण्यांनी गुणांची स्तुती करू लागले. विद्याधर अप्सरांसह नाचू लागले. मोठमोठे देवता ऋषी मुनी आनंदाने भरून पुष्पवर्षाव करू लागले.
पाण्याने भरलेले ढग सागराजवळ जाऊन सागराच्या आवाजामध्ये आपला आवाज मिसळून हळूहळू आवाजात गर्जना करू लागले आणि आपलं पाणी सोडू लागले. म्हणजे आता तर आपण ढगफुटी बघतो कशी होती मोठमोठाली आणि गरजत पण पण हे म्हणतात की आपल्या आवाजाने कुठे सृष्टीला जाग येऊ नये म्हणून ते ढग हळूहळू आवाज करतात आणि समुद्रावर की जिथं मनुष्य वस्ती नसते. आनंद तर आपल्याला दाखवायचा आहे, साजरा करायचा आहे, कारण भगवान येत आहेत. पण अशा रीतीने खूप सुरेख म्हणजे वर्णन भागवतकारही करतात आणि ह्या व्यासांनी सांगितलेलं आहे. जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवणाऱ्या जनार्दनाच्या अवताराची वेळ होती रात्रीची. चारी बाजूला अंधाराचे साम्राज्य होते. पण सगळ्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या भगवान विष्णूंनी देवरूपिणी देवकीच्या गर्भातून प्राकट्य केले. पूर्ण कलायुक्त चंद्र उगवावा तसे. ज्याच्या त्याच्यातली प्रसन्नता इतकी होती की सर्वत्र लख्ख उजेड होता. हळू मंद पावसाच्या धारा जरी वाहत असल्या त्याचा कोलाहल असा खूप कटकटीचा नव्हता. तो फार छान पाऊस पडत होता. वसुदेवजींनी पाहिले की त्यांच्या समोर अद्भुत बालक आहे. त्याचे डोळे कमला समान कोमल आहेत. खूप म्हणजे सुंदर वर्णन केलंय. तमद्भुतम बालकम अद्भुत अद्भुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदार युधम श्रीवत्सलक्ष्मम गलशोभी कौस्तुभम पीतांबरम सांद्र पयोद सौभगम. म्हणजे सगळ्या लक्षणांनी युक्त आहे. त्याच्या हातामध्ये सुंदर चतुर्भुज आहे. शंख चक्र गदा कमळ घेतलेले आहे. वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह सुंदर सुवर्णमयाने कोरले आहे. गळ्यात कौस्तुभ मणी झगझगत आहे. वर्षाकालीन मेघाप्रमाणे परमसुंदर श्यामल शरीरावर मनोहर पितांबर फडकत आहे. बहुमूल्य वैदुर्य मणाच्या मुकुट आणि कुंडलाच्या कांतीने सुंदर सुंदर कुरळे केस सूर्य किरणाप्रमाणे चमकत होते आणि बाजूबंद दंडात होते. कंबरच्या पट्ट्याच्या लडी लडकत होत्या. हातात कंकण शोभत होते. अत्यंत सुंदर अशा आभूषणांनी ते बालक सुशोभित होत होते आणि त्या सगळ्या आभूषणांची शोभा त्याच्या मुखावर फाकली होती. वसुदेवजींनी पाहिले की माझ्या मुलाच्या रूपात प्रत्यक्ष भगवान प्रकटलेत आता. तेव्हा त्यांनी प्रथम फार आश्चर्य वाटले आणि त्यांनी श्रीकृष्णाचा आता जन्मोत्सव म्हणजे जे काही साजरा करण्यासाठी त्याच वेळी ब्राह्मणांना 10,000 गायी देण्याचा संकल्प केला. हे तर पूर्वकाळी अगदी घडायचंच. तेव्हा तर नाळ तोडण्यापूर्वीच संकल्प केलेला किंवा दान दिले हे अक्षयदान म्हणतात. इथं तर यांना हे काहीही शक्य नव्हतं. फक्त संकल्प करणं एवढंच काही ते वसुदेवाच्या हातात होतं. हा परमसुंदर बालक आपल्या समोर आलेला पाहून त्यांनी तो संकल्प केला. परीक्षित भगवान श्रीकृष्ण आपल्या अंगकांतीने सुतिकागृहाला झगमगत होते. म्हणजे त्याला सुतिकागृहही म्हणता येत नाही, ती कारागृहाची त्यांची खोली होती. पण लख्ख प्रकाश इतका पडला होता. पण मायेने खूप अद्भुत काम केलं होतं. भगवंतानी मायेला जसं आज्ञा केली होती की तू काय काय कर, त्याप्रमाणे तिने काम केलं. तर सगळ्यांना मोहित करून ती पूर्ण सगळी प्रजा जे काही होते लोक कारागृहातले बाहेरचे सगळेजण शांत झोपले होते. कुणालाही काहीही कल्पना नव्हती आणि हे प्रत्यक्ष भगवान प्रकटले. तिथं काय अशक्य आहे. आणि परमात्मा हा परमपुरुष परमात्माच आहे. तेव्हा भगवंताचा प्रभाव जाणला गेल्यामुळे त्याचे सारे भय लोपले. एका क्षणात जिथं भगवान असतात तिथं भय राहतच नाही. अरे परमात्मा माझा आहे हा भाव आला की भय येईलच कुठून. जो जगज्जेठी आहे, जगन्नायक आहे, तो माझ्याजवळ आहे हा भाव आला की एकदम निर्भय होतात. वसुदेवजी आपली बुद्धी स्थिर करून भगवंताच्या चरणी मस्तक ठेवतात. नंतर हात जोडून दोघांनी छान स्तुती केलेली आहे. सर्वप्रथम वसुदेवजी स्तुती करतायत. वसुदेव वाच विदितोसी भवान साक्षात पुरुष प्रकृते पर केवलानुभवानंद स्वरूप सर्व बुद्धी दृक्. म्हणजे आज केवळ काय करू शकतो
मी समजतो की आपण प्रकृतीच्या अतीत आहात, साक्षात पुरुषोत्तम आहात. आपले स्वरूप आहे की अनुभव आणि केवळ आनंद. आता या क्षणी फक्त अनुभव घेऊ शकतो आणि अपरिमित आनंद उपभोगू शकतो. दोघच दोघं आहेत आणि समोर भगवान प्रकटलेत, अयोनी संभवा प्रकटलेत आणि लख प्रकाश आहे. कोणीही त्यांचं बोलणं ऐकायला नाही, ते काही नाही. त्याला किती स्तुती करू भगवंताची, माझ्या गर्भात तू आलाय, म्हणजे काय कळत नाहीये. आणि त्यांनी साष्टांग दंडवत घालून भगवंताची स्तुती सुरू केली आहे. आणि आपण समस्त बुद्धींचे एकमात्र साक्षी आहात. आपणच म्हणजे सर्गाच्या आधी सृष्टीची रचना केली, जी त्रिगुणमयी आहे. त्यात प्रविष्ट न होताही आपण त्या सृष्टीत प्रविष्ट असल्यासारखे भासता. ज्याप्रमाणे जोपर्यंत महत्त्वादी कारण तत्व वेगळे राहतात, तोपर्यंत त्यांची शक्ती पण वेगळी होते. जेव्हा ते इंद्रियादी 16 विकारांना मिळतात, तेव्हा ह्या ब्रह्मांडाची रचना करतात. म्हणजे ते खूप स्तुती करतायत. आपणच बाहेर नाही का, आत नाही. म्हणजे आपला अवतार असे सर्वत्र आपण विराजमान आहात. अगदी तसेच बुद्धीद्वारा केवळ गुणांच्या लक्षणांचाच अनुमान काढले जाते व इंद्रियांद्वारे आपले केवळ गुणमय विषयांचेच ग्रहण होते. आपण जरी त्यात राहता तरी पण त्या गुणांच्या ग्रहण करण्याने आपले ग्रहण होत नाही. आणि ह्याचे कारण आहे की आपण सर्व काही आहात, सर्वांतर्यामी आहात, परमार्थ सत्य आणि आत्मस्वरूप आहात. प्रभू, आपण स्वतः सर्व क्रिया, गुण, विकार याशिवाय आहात. तरी पण जगताची सृष्टी, स्थिती, प्रलय आपल्यापासूनच होतो. आपण तिन्ही लोक रक्षणासाठी आपल्या मायेपासून सत्वमय शुक्लवर्ण पोषणकारी विष्णुरूप धारण करता. हे प्रभू, आपण सर्व शक्तिमान, सर्वांचे स्वामी आहात. संसार रक्षणासाठी आपण माझ्या घरी अवतरला आहात. आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी राजाचे नाव धारण केले व मोठमोठ्या सेना आपल्या अधीन ठेवल्या. आपण ते सर्वांचा संहार करणार आहात. म्हणजे थोडक्यात देवतांचे पण आराध्य देव प्रभू. हा कंस आता तो भानावर आला, त्याची किती स्तुती केली तरी आपल्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा आहे आणि आता त्याला काळजीने ग्रासलं एका क्षणात. तो म्हणतो, देवतांचे आराध्य देव असणाऱ्या प्रभू, पण हा कंस फार दुष्ट आहे, हा कधी घात करू शकतो. त्याला जेव्हा कळेल की हा अवतार आमच्या पोटी थालाय, त्यावेळी तो तुम्हाला मारायची योजना करेल आणि तत्काळ येऊन तुरुंगात तुमचा वध करेल. तुमची बातमी अवताराची पोचायचा अवकाश की तो शस्त्र हातात घेऊन पळत येईल. म्हणजे मला कळत नाही आता काय करावं, तो खूप दुष्ट आहे. देवा, तुम्ही कसं वाचणार? शुकदेवजी सांगतात, परीक्षित, इकडे देवकीने पण पाहिले की माझ्या मुलात तर पुरुषोत्तम भगवानांची सगळी लक्षणं आहेत. म्हणजे ही जाणत होती की पुरुषोत्तमामध्ये कोणची लक्षणं पाहिजेत हे माता देवकी जाणत होत्या. जसं परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराजांच्याही मातेला, सोना मातांना आपला पुत्र जन्माला आल्यावर सर्व संकल्पाने तुझ्या पोटी मी अवतार घेईन असं स्वतः गायत्री देवीने सांगितलेलं असतं. आणि भगवंत अवतार घेतील हे माहीत असतं. म्हणजे सॉरी, ती गायत्री देवी असते, त्यांच्या वडिलांना सांगितलेलं असतं गायत्री देवीनी. आणि ती देवी का त्याने अनुष्ठान केलेलं असतं, तर असा पुत्र धारण करायची क्षमता त्या मुलीत हवी म्हणून त्यांनी हे सर्व केलेलं असतं, त्याचा एवढा उपद्व्याप. आणि मग ज्यावेळेस तो पुत्र जन्माला येतो त्यावेळेस प्रत्येक चिन्ह बघून सोनामाता म्हणतात, अरे हे तर साक्षात शिवानंद, हे तर साक्षात स्वामी समर्थ, हे तर साक्षात भगवान विष्णू, सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी असतात. हे तर साक्षात श्रीकृष्ण, हे रामावताराची खूण यांच्या ठिकाणी आहे, हे कौस्तुभ मणी गळ्यात विराजमान आहे, भृगुलांछन यांच्या वक्षस्थली आहे. ही सगळी लक्षणं त्या जाणतात. तशीच तेच उल्लेख आता या श्लोकात म्हणजे किंवा इथं मातेच्या मुखात सांगितलेले आहे व्यासांनी. म्हणजे देवकी तमुपा धावत कंसात भीता शुचिस्मिता.
अथयनत आत्मजम विश्य महापुरुष लक्षणम. महापुरुषाची सगळी लक्षणं आपल्या मुलात पाहिली आणि ती एकदम निर्भय झाली. कंसाचं भय तिला राहिलं नाही. आणि म्हणजे भय एकीकडे वाटतच होतं, पण हा आपला सर्वश्रेष्ठ पुत्र परमानंद परमपुरुष जन्माला आलाय आणि ह्या पवित्र भावनेने ती हसायला लागली. तिला इतका आनंद झाला, म्हणजे सगळे कष्ट संपले. आणि ती म्हणायला लागली, तर ती पण स्तुती केलीये. देवकी वाच रूपम यत्तत् प्राहुरव्यक्त माध्यम ब्रह्म ज्योतिर्निर्गुणम निर्विकारम सत्ता मात्रम निर्विशेषम निरीहम सत्वम साक्षात विष्णुरध्यात प्रदीप्त. प्रदीपहा. माता देवकी म्हणते, प्रभू, देवांनी आपल्या ज्या रूपाला अव्यक्त सर्वांचे कारण सांगितले, जे ब्रह्म ज्योतिष स्वरूप व समस्त गुणरहित विकारहीन आहे, ज्याला विशेषणरहित अनिर्वचनीय निष्क्रिय केवळ विशुद्ध सत्ता स्वरूप मानले गेले, तेच बुद्धी आदीचे प्रकाशक दीप म्हणजे आपण स्वतः आत्ता माझ्या समोर आहात. खूप आनंदित होते. म्हणजे किती वर्णन करू तिला असं होतं. ब्रह्मदेवाचे संपूर्ण आयुष्य 2 परार्धात संपते. कालशक्ती प्रभावाने सारे लोक नष्ट होऊन जातात. पंचमहाभूत अहंकारात, अहंकार महत्त्वात, महत्त्व प्रकृतीत लीन होऊन जाते. त्यावेळी एकमात्र आपण शेष राहता. म्हणजे तिला किती संपूर्ण ज्ञान आहे हेही दिसतंय. आणि म्हणूनच आपले एक नाव शेष पण आहे. प्रकृतीचे एकमात्र सहाय्यक प्रभू निमेषापासून वर्षापर्यंत अनेक विभागात विरक्त झालेला जो काळ आहे, ज्याच्या चेष्टेमुळे हे सारे विश्व सचेष्ट झाले आहे, त्याच्या काही सीमा नाहीत. ती फक्त आपली लीला आहे. आपण सर्व शक्तिमान आहात. परमकल्याणाचे आश्रय आपण आहात. आपणास मी शरण आलेले आहे. प्रभू, मी हा जीव मृत्यूग्रस्त होत आहे. मृत्यूरूपी कराल व्यालाने भयभीत होऊन संपूर्ण लोकात भटकत आहे. प्रभू, आपण भक्तकारी आहात. आम्ही लोक ह्या दुष्ट कंसापासून फार भयभीत झालो आहोत. तरी पण आपण आमचे रक्षण करावे. आपले चतुर्भुज दिव्य रूप ध्यानाची बाब आहे, वस्तू आहे. हे केवळ मांस मज्जामय शरीरावर दृष्टी ठेवणाऱ्या देहाभिमानी पुरुषांसमोर प्रकट करू नका. हे मधुसूदन, आता पापी कंसाला ही गोष्ट कळू नये की आपण माझ्या गर्भातून जन्म घेतलाय. माझे धैर्य आता खचायला लागले, तर ती पुन्हा वास्तवावर येते. कारण प्रत्यक्ष परमात्मा समोर आला हे जरी असलं तरी तो आपला मुलगा होऊन आलाय. आता याचीही हत्या होणार या विचाराने तिच्या हृदयात कालवा सुरू होते. ती खूप घाबरून जाते. जन्मते मय्य सौपापो मा विद्यान मधुसूदन समुद्विजय भवद्धेतो कंसाद हम धीरही. अरे, तो पापी आहे कंस. माझ्या गर्भातून तू जन्म घेऊन फार मोठी चूक केली. माझे धैर्य खचायला लागले. आता कंस, तुला माझ्यापासून म्हणजे कंसापासून तुला खूप भीती आहे, कारण तू फक्त माझ्या गर्भातनं जन्म घेतलायस. हे विश्वात्मन, आपले हे रूप अलौकिक आहे. शंख चक्र गदा पद्म शोभेने युक्त आहे. पण हे लपवून टाका. प्रलयकाली आपण आपल्या या शरीरात संपूर्ण विश्वाला जसं धारण करता, तसं हे सर्व रूप आपलं धारण म्हणजे आपल्यात सामावून घ्या. आपण माझ्या गर्भात आला ही खूप अद्भुत लीला नव्हे का? मग मला एकदा तरी मातृत्व, 8 मुलं मला झाली, पण मला एकदाही मातृत्वाचं सुख मिळालं नाही. म्हणून ती त्याला तो भगवान छोटं बालरूप धारण करतात. आणि आता भगवान आधी त्यांना मार्गदर्शन करतात आणि नंतर बालरूप देत आहेत. भगवान म्हणतायत, त्वमेव पूर्वे सर्गे भूः पृष्णी स्वयं भुवे सती तदायम सुतपा नाम प्रजापती कल्मषः. म्हणजे पूर्वजन्मात स्वयंभूव मन्वंतरात जेव्हा तुझा पहिला जन्म होता, त्यावेळी तुझे नाव पृष्णी होते आणि वसुदेवाचे सुतपा. तुम्ही प्रजापती होतात. तुम्ही तेव्हा अतिशय शुद्ध आणि हृदयी होतात. जेव्हा ब्रह्माजींनी तुम्हाला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा दिली, तेव्हा तुम्ही इंद्रियांचे दमन करून उत्कृष्ट उत्तम अशी खूप प्रदीर्घ तपस्या केली. तुम्ही लोकांनी पाऊस, वारा,
घाम, थंडी, उष्ण कशाचीही पर्वा केली नाहीत आणि प्राणायामाने मनाचा मळ धुतला. तुम्ही दोघेजण कधी सुकी पाने खाऊन तर कधी हवा पिऊन राहात. तुमचे चित्त शांत होते. अशा प्रकारे तुम्ही दोघांनी अभिष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी माझी आराधना केली. माझ्या चित्त लावून असे परम दुष्कर असे घोर तप करत देवतांची 12,000 वर्ष निघून गेली. एवं वा तप्यतोस तीव्रम तप परम दुष्करम दिव्य वर्ष सहस्त्राणी द्वादशेर्युर मदात्मनो. 12 वर्ष देवतांची 12,000 वर्ष म्हणजे केवढा तप यांनी केलेला आहे. हे पुण्यमयी माते, त्यावेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो, कारण तुम्ही दोघांनी तपस्या, श्रद्धा, प्रेममयी भक्ती यांनी आपल्या हृदयात निरंतर माझी भावना केली. त्यावेळी तुम्ही दोघांनी तुमच्या अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्यांचा राजा असा मी ह्याच रूपामध्ये तुमच्या समोर प्रकटलो होतो. हे त्यांना पूर्व जन्माचं स्मरण देत आहेत. जेव्हा मी म्हटले की तुमची इच्छा असेल ते मागा, तेव्हा तुम्ही दोघांनी माझ्यासारखा मुलगा मागितला. तोपर्यंत विषयभोगाशी तुमचा काही एक संबंध आला नव्हता. तुम्हाला कोणी संतान नव्हते. म्हणूनच माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही मोक्ष मागितला नाहीत. तुम्हाला माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर प्राप्त झाला. मी तेथून निघून गेलो. मनोरथ सफल झाल्यामुळे तुम्ही विषयात रमलात. मी पाहिले की संसारी शील, स्वभाव, गुण, उदारता इत्यादीत माझ्यासारख्या अन्य कोणीच नाही. म्हणून मीच तुमचा पुत्र झालो. कृष्णी गर्भ या नावाने विख्यात झालो. तुझ्या मातेच्या नावामुळे कृष्णी गर्भ या नावाने मी विख्यात झालो. मग दुसऱ्या जन्मात तू आदिती होतीस व वसुदेव कश्यप होते. त्यावेळी मी तुमचा मुलगा झालो. त्यावेळी माझे नाव होते उपेंद्र. छोटे शरीर असल्यामुळे लोक मला वामनही म्हणत. अशा रीतीने देवकी, तुझ्या या तिसऱ्या जन्मात सुद्धा मी तुझा मुलगा म्हणून आलोय. आपल्या जन्माचं सपूर्व जन्माचं त्यांना माहिती देतो. मी सर्वदा सत्यवाणी बोलतो. मी तुला माझे हे स्वरूप ह्यासाठी दाखवले की तुला माझ्या पूर्वावतारांचे स्मरण व्हावे. आणि हे स्मरण देतात पण ती पुन्हा विसरतेच. म्हणजे पुढे आपल्याला कळतं ते. मी जर असे केले नसते तर केवळ मनुष्य शरीराने माझ्या अवतारांची ओळख होऊ शकणार नाही. तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव ठेवा, अन्यथा सदा निरंतर ब्रह्मभावात राहा. अशा प्रकारे वात्सल्य, प्रेम, चिंतनाद्वारे तुम्हाला माझ्या पदाची प्राप्ती होईल. शुकदेवजी सांगतात की भगवान असे बोलून गप्प झाले. आता त्यांनी योगमायेने आई वडिलांसमोर पाहत पाहत एक साधारण शिशूचे रूप घेतले. हळूहळू जसं त्यांचं ठरलं होतं तसं त्यांनी बारीक रूप घेतलं आणि त्यांना सांगितलं की मला तुम्ही नंदाच्या घरी पोचवा आणि तिथं नंदाच्या पत्नीला जे झालेलं बाळ असेल ते घेऊन या आणि मला म्हणजे तिच्या घरी त्याच्यापाठी तिलाही वेळ संपत आली आहे. तिचीही बालक म्हणजे आता ती प्रसूतीची वेळ आलेली आहे. सर्व सांगतात. योग माया आता काम करते आणि जसं तुम्हाला योग्य ती मार्गदर्शन करेल असं सांगतात आणि त्याप्रमाणे ते छोटस रूप घेतात. खूप देहीला सगळ्या ह्या दोघं जण आवाकून सगळे माहिती ऐकत असतात देवाकडनं आणि त्यांना काय बोलावं हे समजत नाही. आणि आता ते बालरूप बघितल्यावर हळूहळू देव छोटं बालकाचं रूप घेतात, शिशूचे रूप धारण केलेले आहे. तेव्हा ती पटकन त्याला उचलून आपल्या पदराआड घेते. कारण एवढी 8 मुलं होऊन ती स्वतःला वांझोटी मी राहिली असं समजत असते. तिच्या स्तनातून दुग्धधारा वाहू लागतात. तिला खूप आनंद होतो की अरे म्हणजे मला एकतरी मुलगा मला स्तनपान करतोय. ती खूप आनंदित असते. पण दुसऱ्याच क्षणाला तिला लक्षात येतं की अरे हा कंस कधी येईल आणि म्हणजे काही घडेल त्यापेक्षा ही माया पातळ करून ह्याचा जीव जायला नको. म्हणजे ती भगवान आहे ते सांगितलं तरी तिचा पुत्र आहे आणि तो मरणार ह्या भावनेने ती इतकी विव्हल होती. आणि त्याचा खूप सुंदर म्हणजे
निळोबाराय वर्णन करतात सगळेच. ती म्हणते की सोडी सोडी मिठी लपवा लपवा जगजाची, आणि निळोबारायांचं वर्णन तर फारच छान आहे. ते म्हणतात देवकी विनवी लागोनी पायाशी, गोखळे नेऊनी लपवायासी. पटकन आता मी तुमच्या पाया पडते, मला कितीही याला जवळून सोडायचं नाही वाटलं तरी ह्याचा जीव जायला नको, तुम्ही पटकन ह्याला गोकुळात नेऊन लपवा. विदित झाली या रायाशी, नेदी वाचो या बालकासी, ठेवून नंद यशोदाच्या घरी, तुम्ही यावे तेच क्षणी. म्हणजे आता तुम्ही पटकन ह्याला, सगळं निळोबारायांचं वर्णन खूप सुरेख आहे. सगळे संत वारंवार वेगवेगळी वर्णनं कृष्णाच्या कथेबद्दल जन्माबद्दल करतात. मग हे जसं सांगितलेलं असतं तसं ते एका टोपलीमध्ये बाळकृष्णांना ठेवतात, आणि हातात बेड्या आहेत, पायात बेड्या आहेत, बाहेर दरवाजे लावलेले आहेत, सगळी कवाडं लावलेली आहेत, खूप आत आपण आहे, ह्या कशाचीही फिकीर नाही. ज्या अर्थी देवाने सांगितले त्या अर्थी सगळं आलबेल होणार, म्हणजे मनात किंतूच येऊ देत नाही. ते टोपलं डोक्यावर घेतात, योगमायेने जे काम करायचं असतं ते केले असतं. समस्त द्वारपाल, पूर्ववासी, गावातली सगळे नगरवासी, सगळेजण त्यांच्या चेतना हरपलेले असतात, ते गाढ झोपी गेलेले असतात, सर्वच्या सर्व अचेतन होऊन झोपलेले असतात. कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते, त्यांना मोठमोठे अडसर होते, लोखंडी साखळ्या होत्या, भली मोठी कुलप होती, पण त्यांचे बाहेर जाणे केवळ अशक्य होते. परंतु वसुदेवजींनी भगवानांना घेऊन त्यांच्याजवळ पोचताच सर्व आपोआप उघडत होते, भराभर ते पुढे जात होते. सूर्योदय झाल्यावर जसा अंधकार पळतो तसं हे कुठलंच अटकाव श्री प्रभू समोर थांबत नव्हता. ढग हळूहळू गर्जना करत भगवंताला मन रंजवत होते. बाहेर पाऊस फवारल्यासारखा छान पडत होता. शेषजी पावसाला अडवण्यासाठी माग छत्र धरून चालले होते. ते पावसाळ्याचे दिवस होते. श्रावणाचा महिना होता, अष्टमीची रात्र होती, वद्यातल्या अष्टमीची. यमुनेला पाणी येत होतं. यमुनेचा प्रवाह खोल आणि वेगवान होता. तरल तरंगामुळे पाण्यावर फेस उमटत होते. शेकडो भयावह भोवरे त्यात होते. सीतापती प्रभू रामचंद्राने तर समुद्राने मार्ग दिला, मग ही यमुना काय असं म्हणून तिला वंदन करून ते पाण्यात शिरतात. वसुदेवजींनी नंदाच्या गोकुळात जाऊन पाहिले की म्हणजे पाण्यात शिरतात आणि यमुना थोडा वेळ स्वतः उच्छृंखलपणे उंच उंच होती, त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी येतं. पण ते म्हणतात भगवंतानी सांगितलं म्हणजे काही नाही. आणि इकडे भगवान म्हणतात अरे हे काय करते ही यमुना, पाय लांब करतात आणि तिला पायाला स्पर्श होता क्षणी यमुना खळकन पुढे पुढे जाते आणि त्यांना पूर्ण दुभंगून वाट करून देते. आणि यमुनेच्या बाहेर गेल्यावर म्हणजे ते नंदाच्या गोकुळात पोचतात. आणि सर्वच्या सर्व जसं योगमायेने इकडं काम केलेलं असतं तेच काम ते तिकडं करते. सगळेजण गाढ झोपेमध्ये असतात आणि त्यांनी आपल्या यशोदेच्या शय्येवर आपल्या बालकाला ठेवलं आणि तिथंच त्यांना दिसतं की तिच्याजवळ नवजात कन्या जन्मली आहे आणि यशोदे भान हरपून पडलेली आहे. म्हणजे खाली असं अंगणातच पडलेली असते. ती तिला उचलतो, आपल्या मुलाला तिच्या शेजारी ठेवतो आणि परत घेऊन येतो. कारागृहात पोचताच त्यांनी त्या मुलीला देवकीजवळ सोपवले. आपल्या पायात बेड्या, म्हणजे जसं जसं भागवतकार फार सुंदर वर्णन करतात की माया जवळ केली की बेड्या पडतात, आणि मायेला दूर लोटलं, भगवंताला जवळ केलं की तुमची मुक्तता होते. आपोआप त्यांच्या सगळ्या त्या बेड्या परायला लागतात आणि सगळेजण आपोआप पुन्हा अडकून जातात. आणि ही मुलगी, ही काय, हा काय प्रकार आहे. त्या मुलीला, यशोदेला इतकी तिला कवटाळते, ती म्हणते अहो हे काय केलं तुम्ही, आता हिचा बळी जाईल ना. पण ते म्हणतात आता पर्याय नव्हता, काहीतरी तर आपल्याला कंसाला दाखवायला हवं होतं की सर्व ईश्वराचं नियोजन आहे, आपण त्याच्यात काही, मला जे सुचलं ते मी केलं. आणि त्या तिकडे नंदपती यशोदेला इतकेच माहित होते की आपल्याला काहीतरी संतान झालंय, परंतु काय झालंय वगैरे ते रात्रीच्या अंधारात तिलाही कळलं नसतं, मुलगा आहे का मुलगी आहे. कारण एकतर त्यांना फार परिश्रम झाले होते. यशोदा नंद पत्नीचे जातम
परमबुद्ध्यत न तल्लिंगम परिश्रांता निद्रया गतस्मृती. तिची स्मृती म्हणजे भान हरपलेलं असतं, त्यामुळं कोण आहे काय झालंय हे काही कळलेलं नसतं. तिची स्मृती भ्रष्ट झालेली असते, म्हणजे ती बेशुद्ध पडलेली असते आणि काहीतरी अपत्य झालंय आणि म्हणजे योग मायेने त्यांना अचेतन केलेलं असतं सर्वांनाच. आणि इकडं आता इतक्यात ती म्हणजे ती जिवंत आहे का मेली आहे मुलगी हे काही कळलेलं नसतं, कारण ती एकदाही रडलेली नसते. पण तिला उचलून नंद घेऊन येतात आणि जवळ आल्यावर हे शुकदेवजी सांगतायत परीक्षितांना, जेव्हा वसुदेवजी परत आले तेव्हा नगराच्या बाहेर आत सर्व दरवाजे आपोआप बंद झाले. त्यानंतर नवजात शिशूच्या रडण्याचा आवाज ऐकून सर्व, आणि तिला जसं देवकी जवळ दिलं ती ऊब लागली की तत्काळ ती रडायला लागली आणि आवाज ऐकून ते आले. रडण्याचा आवाज ऐकून सर्वच्या सर्व द्वारपाल खडबडून जागे झाले. बहिरंतपुरद्वारा सर्वापूर्व वदावृतः ततो बालध्वनीं श्रुत्वा गृहपाला समुत्थिता. आता सगळ्यांनी ऐकलं, ते जवळ येऊन पाहतायत तर काय झालंय, खरंच हे काहीतरी बालक जन्माला आले आणि ते तुरंत जाऊन भोजराज कंसाकडे जातात आणि देवकीचे संतान झाल्याची बातमी सांगतात. कंस म्हणतो तर अजून तर म्हणजे 9वा लागायला कितीतरी वेळ आहे, हे काय झालं, पण झालंय म्हणल्यावर तो कशाच आहे असा तडफडत उठत धडपडत पळत येतो की कधी एकदा या संतानाला मारून टाकतो, माझी आयुष्यभराची मागं लागलेली चिंता मिटते. त्यामुळे तो अत्यंत वेगाने येतो. या बातमीची तो खूप खूप दिवस खूप वर्ष वाट बघत असतो. ती बातमी मिळालेली असते. द्वारपालांची बातमी ऐकली, धडपडत अंतरुणातून उठला, अतिशय वेगाने सुतिका गृहाकडे निघाला. त्याच वेळी तर माझा काळ जन्माला आला या विचाराने तो विव्हल झाला होता. त्याचे केस विस्कटले होते. रस्त्यात खूप ठिकाणी तो लडखडत पडत होता, पडता पडता वाचत होता. कारागृहात एकदाचा पोचला. तिथं सती तमाह भ्रातरम देवी कृपणा करुणम सती स्नुषेयम तव कल्याण स्त्रियम वा हंतुमर्हसी. ती देवकी आता त्याला खूप म्हणजे तिला तर दुःख होतं, त्याला बघितल्यावर खूप तिचं अंतःकरण द्रवतं. करुणेने ती म्हणते, अरे भाऊ कंसा ऐक ना, ही मुलगी आहे रे, तुला पुत्र होईल सांगितलं होतं ना, हा पुत्र नाहीये, तू का भीतोयस, ही तुझी सून करून देते ना मी, आत्ता शब्द देते की तुझ्या मुलाला मी देते. म्हणून ती तिच्याकडनं प्रयत्न करते त्या मुलीला वाचवायचा. स्त्री जातीची आहे रे, तू स्त्री हत्या कधी सहन करत नाहीस ना, तुला मोठं पाप लागेल ना, नको ना तू करू, तुला पुत्राकडनं वध असं सांगितलंय, हा पुत्र नाहीच आहे. म्हणजे ती खूप म्हणती, भैया तू दैववशात माझे पुष्कळशे अग्नी समान तेजस्वी बालके मारून टाकलीस, आता तर ही एक कन्या आहे रे, ती तरी मला दे, तू तिला तरी वाचू दे. अवश्य मी तुझी छोटी बहीण आहे, माझी पुष्कळ मुले मेली आहेत, मी दीन आहे. माझ्या प्रिय भावा, हे समर्थ भावा, तू मला मंद भाग्येला ही अंतिम संतान दे, खूप याचना करते. शुकजी म्हणतात ही शुकदेव परीक्षिता कन्येला आपल्या काखेत लपवून देवकीजी रडत रडत दीनपणे याचना करत असते. तिला अगदी हृदयाशी घट्ट कवटाळलेलं असतं. परंतु कंस दुष्ट होता, त्याने देवकीला झिडकारले आणि तिच्या हातातली संतान हिसकावून घेतली. ताम गृहीत्वा चरणयोर जातमात्राम ससुक्षुताम अपयोर याचित शिलापृष्ठे स्वार्थोन मूलित सौहृद. आपल्या कोवळ्या छोट्या भाचीला तिचे पाय पकडून कंसाने जोरात 2 हातांनी घट्ट धरला पाय, तिचे 2 पाय, आणि जोरात गरगर गरगर फिरवून दगडावर मारली. स्वार्थाने त्याच्या हृदयातील सौहार्दता संपवली होती. स्वार्थाने तो पराकोटीचा निष्ठुर बनला होता. परंतु कृष्णाची बहीण ती साधारण कन्या नव्हतीच, त्याच्या हातातून सुटली, ती तत्काळ आकाशात उडून गेली. ती देवीच होती, योगमाया होती. आपल्या 8 मोठ्या हातात अस्त्रशस्त्र धारण केलेली दिव्य देवी त्याला आकाशात दिसली.
आणि दिव्यस्त्र गंबसले परत्नाभरणभूषिता धनुशूलेषु चर्मासिद्ध शंख चक्र गदाधरा. ती दिव्य माला, सुंदर वस्त्र, चंदन, मणिमय आभूषणांनी सुशोभित होती. तिच्या हातात धनुष्य, त्रिशूळ, बाण, ढाल म्हणजे अष्टभुजा होती म्हणून प्रत्येक हातातलं सांगितले आयुध काय काय होती. धनुष्य, त्रिशूळ, बाण, ढाल, तलवार, शंख, चक्र, गदा अशी 8 आयुध तिच्या 8 हातांमध्ये होती. सिद्ध, चारण, गंधर्व, अप्सरा, किन्नर, नागगण पुष्कळ भेटी घेऊन समर्पित करण्यासाठी तिची स्तुती करत तिच्या समोर हात जोडून उभे होते. आणि अशा वेळी हे सगळं दृश्य कंसाने पाहिलं आणि ती कंसाला म्हणते, अरे मूर्खा, मला मारून तुला काय मिळेल? तुझा पूर्वजन्मातला शत्रू तुला मारण्यासाठी कोण्या म्हणजे कुठं तरी उत्पन्न झालाय, तिथंच उत्पन्न झालाय ती सांगत नाही, कोणत्या स्थानावर उत्पन्न झालाय. आता तू व्यर्थ निर्दोष बालकांची हत्या करू नकोस. म्हणजे सगळी पहिली बालक ही देवकीची मारली, मलाही मारायला निघाला होता म्हणून ती सांगते की आता ही हत्या थांबव, तुझा शत्रू जन्माला येऊन जुना झालाय असं ती सांगते. कंसाला अशा प्रकारे सांगून योगमाया अंतर्धान पावते. ती पृथ्वीच्या अनेक स्थानांवर निरनिराळ्या नावाने सुप्रसिद्ध आहे. देवीची ही गोष्ट ऐकून कंसाला असीम आश्चर्य वाटले. अरे आपण इतकी बालकं मारली तरी हिचं बाल म्हणजे वाचलं का, काय प्रकार आहे? म्हणजे ही गोष्ट त्याला माहीतच नसती की ती असं सगळं झालंय प्रकार. त्यामुळे त्याच वेळी देवकी आणि वसुदेवास कैदेतून सोडवले म्हणे. हे सोडवलेलं आहे, पण पुन्हा एकदा पुढे बऱ्याच वर्षांनी टाकलंय. पण आता इथं तो येतो, त्यांची माफी मागतो आणि अरे नाही, तो मला मारणारा दुसरीकडेच जन्माला आलाय, कुठंतरी आहे म्हणे असं सांगतो. म्हणून तुम्ही मला माफ करा. दोघांची माफी मागून दोघांना सोडतो. आणि मग हे खूप तो त्यांनी म्हणजे त्यांनी गयावया केली, कारण आता आपला अपराध चुकीचाच झालेला आहे ना आपल्या हातून. हे माझ्या प्रिय भगिनी आणि भाऊजी, मला तुमच्याबद्दल काही राग नव्हताच. हाय हाय, मी फार पापी आहे, फार राक्षसाप्रमाणे. आता सगळं त्याची आपली कर्म त्याला आठवली. राक्षसाप्रमाणे आपल्या मुलांना मारले, मी तुमची अनेक अपत्ये मारली, मला आता त्याचा फार खेद होत आहे. मी इतका दुष्ट आहे की करुणेचा माझ्यात लवलेश नाही. मीच माझा भाऊबंधांचा, हितैषींचा त्याग केला. मला आता कोणत्या नरकात जावे लागेल माहिती नाही. वास्तविक मी ब्रह्मघातीप्रमाणे जीवित असून मुर्दाच आहे. केवळ माणसाचे खोटे बोलत नाहीत, माणसेच खोटे बोलतात असे नाही, विधाता पण खोटे बोलतो हे मला काय माहिती होतं. आत्ता मला त्या देवीने सांगितले. मी माझ्या बहिणीची जी मुले मारली, अरे रे, मी पापी आहे. कारण त्या विधात्याने आत्ता मला सांगितलं की तुला मारणारा ह्याच्या पूर्वीच जन्माला आलेला आहे. तुम्ही दोघे महात्मा आहात, आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले समजा. आता त्यांचं काय कर्म जन्माला आलेले असणार आहे. सर्व प्राणी प्रारब्धाधीन आहेत म्हणून ते सर्वदा बरोबर राहू शकत नाहीत. ज्याप्रमाणे मातीने बनलेल्या वस्तू तयार होतात, बिघडतात म्हणजे नष्ट होतात, पण मातीत काही बदल होत नसतो. आता हे असलं तत्वज्ञान कंस आपल्या बहिणीला आणि मेहुण्याला देतोय की आपल्यातनं जी चूक झाली आहे त्याचं परिमार्जन करायसाठी. भुवी भौमानी भूतानी यथा यांत्यप यांतीच नायमात्मा तथैतेषु विपर्येती तथैव भूः. म्हणजे हे सगळं अशक्य आहे. तुम्ही मला माफ करा. आकाशाचाही जन्म मृत्यू हा ठरलेलाच असतो ना, तसंच त्यांच्या मरणाने ते मेले असं समजा. जे लोक हे समजत नाहीत की म्हणून ते अनात्मा शरीरातच आत्मा बनून बरसतात, हीच गोष्ट उलट बुद्धी वा ज्ञान होय. त्यामुळे जन्म मृत्यू होतात. तोपर्यंत सुखदुःख रूप संसारातून सुटका होऊ शकत नाही. माझ्या प्रिय भगिनी, जरी मी तुझ्या मुलांना मारले तरी पण तू त्यांच्यासाठी खेद करू नकोस. कारण की सर्व प्राणी मात्रांना विवश होऊन आपले कर्म भोगावेच लागते. आपल्या स्वरूपाला न जाणल्यामुळे जीव असे मानत राहतो की मी मारणारा, मी मारला जाणारा. तोपर्यंत शरीराचा जन्म मृत्यूचा अभिमान करणारा तो अज्ञानी बाध्य बाधक भावास प्राप्त होतो. माझी ही दुष्टतेला तुम्ही लोकांनी क्षमा करा, कारण की तुम्ही फार साधू स्वभावाचे आहात.
आणि असं म्हणून तो आपली बहीण देवकी आणि भाऊजी वसुदेवांचे चरण पकडतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात, ते त्यांच्या चरणावर पडतात. त्यानंतर त्याने योगमायेने सांगितल्याप्रमाणे वसुदेव देवकी कैदेतून सोडून दिले. म्हणजे त्यांना त्रास देऊ नको सांगितलेलं असतं तिने. तरतरेने त्यांच्यावर प्रेम प्रकट करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा देवकीने पाहिले की आपला भाऊ कंसाला खरोखर पश्चाताप झालाय, तेव्हा तिने त्याला क्षमा केली आणि ती त्याचे सगळे अपराध विसरून गेली. वसुदेवजींनी हसून कंसाला म्हटले, एवमेतन महाभाग यथा वदसी देहिनाम अज्ञान प्रभवांसी स्वपरेती विदायतः. हे महामनस्वी कंसा, आपण जे बोलतो ते ठीकच आहे, बोलतात ते ठीकच आहे. जीव अज्ञानामुळेच शरीरादीस मी समजतो, त्यामुळेच आपले आणि परके हा भेद होतो. आणि ही भेदबुद्धीच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मद यांनी आंधळे बनवतो. आणि म्हणून ह्या गोष्टींचा पत्ताच नसतो की सर्वांचे प्रेरक भगवान एका भावातून दुसऱ्या भावांचा, एका वस्तूतून दुसऱ्याचा नाश करत असतात. वसुदेवजी म्हणतात, परीक्षित, ज्या वेळेस वसुदेवजीने देवकीने अशा प्रकारे प्रसन्न होऊन निष्कपटप्रमाणे कंसाशी गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांची अनुमती घेऊन कंस महालात गेला. ती रात्र संपून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलवले. जे काही योगमायेने सांगितले होते तसे सांगितले. म्हणजे ह्या दोघांनाही सोडून दिलं आणि आता ते आपले सगळे स्वतंत्र त्यांची सभा भरती. सगळे मंत्रीगण येतात, सगळे दुष्टच असतात आणि हे काय काय योगमायेने आकाशात उडून गेलेल्या मुलींनी सांगितलं ते सगळं तो वर्णन करतो. कंसाचे मंत्री पूर्णपणे नीती निपुण नव्हते, म्हणजे अनितिवानच होते. दैत्य असल्यामुळे स्वभावता क्रूर होते, देवतांची शत्रुत्व भाव ठेवून होते. आपला स्वामी कंसाची ही गोष्ट ऐकून ते खूप चिडतात आणि ते म्हणतात, हे काय केलं, तुला भिले देव. म्हणजे कंसाचं हुशार काय मारतात, ते एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? ते म्हणतात, अरे 7वा गर्भ तिचा आपोआप गळून पडला. म्हणजे गळून सुद्धा पडला नाही, तो लोप पावला, कळलंच नाही कुठं गेलाय का काय झालाय, म्हणजे तो नष्ट झाला. आणि आठवा ही देव जो आहे तो पुत्र म्हणला होता, तर ती कन्या आली. म्हणजे सगळंच देवता लोक कपट करतायत आणि किंबहुना त्यांना म्हणजे तुझ्या अस्तित्वाला, तुझ्या मोठेपणाला, तुझ्या कर्तृत्वाला ते भीतायत, देव भिलाय असं ते त्याला खूप चढवतात. हे भोजराज, जर अशी गोष्ट आहे तर आम्ही आजच मोठमोठ्या नगरात, छोट्या छोट्या गावात, अहिरांच्या वस्त्यात, सगळ्या ठिकाणी जातो, कामाला लागतो आणि जेवढी म्हणून लहान मुलं आहेत, तान्ही मुलं आहेत, त्या सगळ्यांना 10 दिवसाच्या आत बाहेर असतील त्या सगळ्यांना आपण ठार मारूया आणि म्हणजे आपलं काम पूर्ण होईल. समर भिरू देवगण युद्ध करून काय करतील, ते तर आपल्या धनुष्याचा चमत्कार ऐकूनच सदा सर्वदा घाबरलेले असतात. ज्यावेळी युद्धभूमीवर आपण जखमावर जखमा करू लागता, त्यावेळी बाणांच्या वर्षाने ते घायल होतात. देवता लोक सैरावैरा धावतात. काही देवता तर आपली अस्त्रे शस्त्रे जमिनीवर टाकतात, हात जोडून आपल्या समोर स्वतःची दीनता प्रकट करतात. आपण त्या शत्रूंना मारत नाही की शस्त्र अस्त्र विसरले नाही. ज्यांना रथ तुटला आहे, जे भिले आहेत, जे लोक युद्ध सोडून अमनस्क झालेत, ज्यांचे धनुष्य तुटले आहे, ज्यांनी युद्धाकडे पाठ फिरवली आहे, अशांना आपण मारत नाही. आपण म्हणतो किती श्रेष्ठ आहे म्हणून त्याचं कौतुक गोडवे गायला लागतात. जेवढं म्हणून त्यांना त्याची स्तुती करता येईल तेवढी ते स्तुती करत असतात. देवता तर बस तिथेच वीर असतात जिथे काही झगडा लढाई असते. रणभूमीच्या बाहेर ते फार मोठमोठ्या ढाका मारत असतात, खोटं बोलतात. म्हणजे त्यापासून एकांतवासी विष्णू, म्हणजे त्यांच्यात बघा ना, जर काही ताकद असती तर ते आपल्यासारखे राहिले असते, पण त्यांच्यातला विष्णू जो आहे तो एकांतवासी आहे, शंकर आहे तो वनवासी आहे आणि इंद्र आहे तो अल्पवीर्य आहे आणि तपस्वी म्हणजे ब्रह्मापासून आपल्याला तर काय राहायला ब्रह्मदेव तर सृष्टी उत्पत्तीच्या कामात अडकलाय, त्याच्यापासून तुम्हाला भ्यायचं काय कारण आहे? तरी पण आपण देवतांची उपेक्षा करून चालणार नाही असे आमचे मत आहे. कारण की ते शत्रू तर आहेतच, त्यांचे मूळ उपटण्यासाठी आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची तुम्ही नियुक्ती करा. कारण माणसाला रोग होतो तेव्हा त्याची चिकित्सा होत नाही, उपेक्षा केली जाते. त्याची चिकित्सा होत नाही तेव्हा उपेक्षा केली जाते.
तेव्हा रोग वाढीला लागत असतो, म्हणून असाध्य, मग तो असाध्य होतो. पण आता इथं तुम्हाला उपेक्षा करून चालणार नाही. ठीक आहे, तिने असं सांगितले ना, आपण जेवढी जेवढी लहान मुलं त्या सगळ्यांना मारून टाकू. मूलम ही विष्णुर्देवानाम यत्र धर्म सनातन तस्यच्च ब्रह्म गोविप्रात तपो यज्ञा सदक्षिणा. देवतांचे मूळ काय आहे तर विष्णू, व तो तेथे राहतो की जेथे सनातन धर्म आहे. सनातन धर्माचे मूळ काय आहे? वेद, गाय, ब्राह्मण, तपस्या आणि यज्ञ, ज्यात दक्षिणा देतात. म्हणजे हे स्वच्छ सांगितलेलं आहे. विष्णूचे स्थान कुठे आहे? तस्यच ब्रह्म गो विप्रास तपो यज्ञा सदक्षिणा. दक्षिणेसह असणारा यज्ञ, तप, ब्राह्मण, गाय आणि वेद हे त्या सनातन धर्माचं मूळ आहे. आणि सनातन धर्म हे विष्णूचं मूळ आहे की जिथं तो राहतो. असं सगळी परंपराच, ते सगळं माहीत असतं त्यांना, पण असतात असुर, ते सांगतायत. त्यासाठी हे भोजराज, आम्ही वेदवादी ब्राह्मणांचा, तपस्व्यांचा, याज्ञिकांचा पटापट नाश करतो, त्यांच्या यज्ञ बंद करतो. यज्ञासाठी तुपादी हविष्य पदार्थ देणाऱ्या गायींचा नाश करून टाकतो. म्हणजे त्याच्याकडं होता होईल तेवढं त्याचं पाप वाढवायचा हा प्रकृतीचा, नियतीचा थोडक्यात सगळा घाट असतो. ब्राह्मण, गायी, वेद, तपस्या, सत्य, इंद्रिय दमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, तितिक्षा व यज्ञ हे सर्व विष्णूचे शरीर आहे. ते विष्णुमय. किती विष्णूच्या शरीराचं उत्तम आणि समर्पक वर्णन केलंय. विप्रागावश्च वेदांश्च तपस सत्यम दमक्षम श्रद्धा दया तितिक्षाच क्रतवश्च हरेस्तनः. इथं जे सन्मार्गी आहेत, सनीतिमान आहेत, सत्य बोलणारे आहेत, अकिंचन आहेत, असे म्हणजे किंचितही परिग्रह करणारे नाहीत, अशा सर्व गुणांनी युक्त जो आहे तो ब्राह्मण, असा अभिप्रेत आहे. हे पुन्हा सांगते, जन्मानी ब्राह्मण नाही. कारण इथं पुन्हा पुन्हा भागवतामध्ये उल्लेख ब्राह्मणाचा उदो केलाय. इथं जातीनी ब्राह्मण कुणीही धरू नये, श्रेष्ठ कर्मानी. कारण असं ह्याही गोष्टी मागच्या कथांमध्ये ऐकल्या की कोणत्या राजाचा मुलगा ब्राह्मण झाला, म्हणजे कुणीही जशी उत्तम कर्म करायचा तोच ब्राह्मण होता. आणि हे असा ब्राह्मण जो उत्तम गुणांनी युक्त असेल, गायी, वेद, तपस्या, सत्य, इंद्रिय दमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, तितिक्षा व यज्ञ हे सर्व विष्णूचे शरीर होय. ते विष्णू सर्व देवतांचा स्वामी, वासुरांचा प्रधान द्वेषी आहे. परंतु हा कोण्या गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मा, अन्य साऱ्या देवतांचे मूळ तोच आहे. ह्याला मारून टाकण्याचा उपाय हाच की सर्व ऋषींना मारा. म्हणजे सगळे ऋषी मेले की विष्णूच मेल्यासारखं आहे, असं आपलं काहीतरी ते ज्ञान काढतात. शुकजी सांगतात, परीक्षित, एक तर कंसाची बुद्धी मुळातच बिघडलेली होती, त्यात त्याला हे असली संगत मंत्री हे असे मिळाले की जे त्याच्यापेक्षाही दुष्ट होते. आणि अशा प्रकारे काळाच्या सापड्यात अडकल्यामुळे कंसाने मग तेच ठरवले की जे हे आपले मंत्री म्हणतायत. आणि मग त्यांनी सगळे पहिल्यांदा ब्राह्मणांना मारून टाकायचं ठरवतो. त्याने हिंसाप्रेमी राक्षसांना संत पुरुषांची हिंसा करण्याचा आदेश देऊन टाकला. ते इच्छेनुसार रूप धारण करू शकणारे होते. जेव्हा ते इकडे तिकडे निघून गेले तेव्हा कंस महालात गेला. त्या असुरांची प्रकृती रजोगुणी होती. तमोगुणवाले अविवेकी व त्या योग्य अयोग्य समजत नव्हते. त्यांच्या डोक्यावर मरण नाच करत होते. परीक्षित, जे लोक महान सत्पुरुषांचा अनादर करतात त्यांचे कुकर्म, त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, लोकपरलोक, विषय, भोग सर्वच्या सर्व कल्याणप्रद साधने नष्ट करून टाकतात. या नष्ट होतच असते. ह्या सगळ्यांना हे सगळं नष्ट व्हायच्या पंथात आहेत असं सांगितलंय. हा झाला कंसाचा विषय. पण इकडे तर आनंदी आनंद असतो गोकुळात की भगवान जन्माला आलेत. मग आता खूप आनंद, म्हणजे वसुदेवाचं जवळजवळ 60चं वय आलेलं असतं. त्याला शक्यच वाटत नाही की आपल्याला पुत्र होईल. पण एकदा हा छोटासा बलराम जन्माला आलेला असतो
आणि त्या बलराम म्हणजे भगवंताचा अनंत शेषच असतो, तो सतत डोळे मिटून बसायचा. आणि देवकीला लहान मुलांची खूप प्रेम असतं, दोघांनाही मुलांचं प्रेम असतं. त्यांना मुलबाळ नसतं, म्हणजे वय म्हातारं झालं तरी मुलबाळ होत नाही, पण सगळ्या गोकुळावर त्यांचं पुत्रवत प्रेम असतं. आणि मग ते एकदा एका साधूला आणून असं विचारलं जातं की अरे हा सारखे डोळे का मिटून बघतो. तर शेषनाग बघत असतात की देव आपले कधी येणार आहेत बाबा, ते वाट बघत असतात, ते ध्यानात असतात. आणि ते एक म्हणजे ऋषी नाही, ते एक स्त्री आहे. त्या स्त्रीने ते सगळं ताडलं. पद्मा का असं काहीतरी तिचं नाव आहे, पद्मावती वगैरे. ती जाणती आणि ती त्या बाळाची सगळी लक्षणं बघते आणि ती म्हणते अरे बापरे, अगं हे तर साक्षात ईश्वराचं रूप आहे आणि तुझ्या घरात तुम्हाला पुत्र प्राप्ती होणार आहे आणि तो महान असणार आहे. देवकी म्हणते अगं काय आहे, सगळं गोकुळ माझे पुत्रच आहेत की, वेगळा पुत्रप्राप्ती कशी शक्य आहे आता, असं ती म्हणत असते. ती म्हणते मला माहिती नाही, पण अद्भुत आहे हे सगळं. तुझ्या घरात खूप जो कोणी येणार आहे तो महान आहे आणि म्हणजे हा दोघं मिळून खूप जगत कल्याण करणार आहेत, असं ती खरोखर सांगती. आणि हे तिचं भविष्य ऐकून लगेच म्हणजे स्त्री सुलभ स्वभावाप्रमाणे देवकी हिला यशोदेला खूप आनंद होतो. सॉरी, मी चुकून देवकी म्हणलं असेल ना. यशोदेला आनंद होतो. यशोदा नंद बाबा जेवायला बसल्यावरती हे सगळा प्रसंग सांगते आणि नंद म्हणतात आता काय आहे, गरज आहे का, सगळे आपलेच. नंद हे जे आपलं गोकुळ आहे ह्याच्यात आपण आई वडील सारखेच मान देतात आणि झालं मूल तर झालं, पण त्याच्यासाठी तू मन दुःखी होऊ दे नको. समजा आशा लागते आणि नाही झालं तर, म्हणून ते असं सांगतात. पण लवकरच्या नजीकच्याच काळात तिला जाणवतं की आपण गर्भधारणा केलेली आहे आणि हे सगळं पुढं प्रसंग घडतो. म्हणजे जास्त वय असल्यामुळं तिच्या जीवाला धोका आहे वगैरे हे सगळं ज्या निष्णात ते सुतिका काम करणारे असतात, प्रसूती करणारे असतात, त्यांनी आधीच सांगितलेलं असतं की हिचं वय खूप आहे, त्याच्यात ही पहिलटकरीण आहे, हिचं सगळं हे बाळणपण अवघड आहे असं सांगितलेलं असतं. आणि त्याच्यातून आता हे बाळ जन्माला आलंय. साहजिकच नुसतं गोकुळावर आनंदाचा पराकोटीचा वर्षाव झालेला असतो. सगळेजण आनंदात असतात. शुकदेवजी म्हणतात नंद बाबा तर मनस्वी आणि उदार होते. मुलाचा जन्म झाल्यावर त्यांचे हृदय खूप आनंदाने भरून गेले. त्यांनी स्नान करून सुंदर आभूषणे धारण केली. वस्त्रालंकार धारण केल्यावर वैदिक ब्राह्मणांना बोलवले, स्वस्ती वाचन केले, मुलाच्या जातकर्म संस्कार करवला, देवता पितरांची विधिवत पूजा करवली आणि मग त्यांनी ब्राह्मणांना वस्त्रालंकार भूषणांनी अलंकृत सुसज्ज अशा 2 लाख गायी दान दिल्या. धेनूनाम नियुते प्रादात विप्रेभ्या समलंगते तिलाद्रीन सप्तरत्नौ घशात कौस्तुभंबारावृतान. म्हणजे रत्ने सुवर्ण वस्त्र ह्यांनी झाकून तिलाचे दान 7 पहाड दान दिले. म्हणजे प्रचंड दानधर्म केला, उदंड. नंद म्हणजे तिथल्या तेवढ्या गवळी लोकांचा तो राजाच असतो. म्हणजे त्यांच्याकडं नंद, उपनंद, सुनंद अशा ह्या सगळ्या पदव्या आहेत. आणि कुणाकडे 9 लाख गायी, कुणाकडे 5 लाख गायी, कुणाकडे 4 लाख गायी, असं त्यांच्या त्या गायींच्या संख्येवर मिळालेल्या उपाध्या आहेत असं वर्णन केलं जातं. आणि हा तर नंद आहे, त्यांचा राजा असतो. संस्कारानेच गर्भशुद्धी होते हे प्रदर्शित करण्यासाठी अनेक दृष्टांताचा म्हणजे उल्लेख केलेला आहे. स्नानाने, शरीरादी प्रक्षालनाने, वस्त्रादी, संस्कारापासून गर्भादी, तपस्येपासून इंद्रियादी, यज्ञाने ब्राह्मणादी, दानाने धनधान्यादी, संतोषाने मनादी द्रव्य शुद्ध होत असते. परंतु आत्मशुद्धी तर आत्मज्ञानानेच होते, हे म्हणजे लक्षात घेण्याची गोष्ट त्यांनी सांगितली. आणि त्यावेळी ब्राह्मण, सूत, मागध, बंदीजन मंगलमय आशीर्वाद देऊ लागले, स्तुती गाऊ लागले, गायक करू लागले आणि खूप सगळेजण वाद्य वाजवू लागले. ब्रज मंडळातील सर्व घरांची दारे, अंगणे, आतील भाग सगळे झाड लोट करून सगळं चकाचक करायला लागले. सडा संमार्जन झालं.
चित्रविचित्र ध्वज पताका, फुलांच्या माळ्या, रंगीबिरंगी वस्त्रे, पानांनी सगळं नगर सजवलं. गाई, बैल, वासरे यांच्या अंगाला तेल, हळद यांचं खूप चोपलं आणि रंगवलं, त्यांनाही रंगवलं. त्यांना गेहू वगैरे लावला, गेहू वगैरे रंगीत धातू, मोरपंख, फुलांचे हार आणि वस्त्रे सोन्याच्या दोराने त्यांना सजवले. परीक्षित सर्व गवळी बहुमूल्य वस्त्रे, दागिने, अंगरखे, पगड्या यांनी सुशोभित होऊन आपल्या हातात भेटीच्या भरपूर सामुग्र्या घेऊन नंदबाबाच्या घराकडे सगळे. नंद के घर आनंद भयो रे, म्हणजे खूपच उत्साहात गाणे सगळेजण म्हणत होते. एकीकडे नंदबाबाचा उदो करत होते. यशोदाजीला मुलगा झाला हे ऐकून गोपींना फार आनंद झाला. त्यांनी सुंदर सुंदर वस्त्रे, आभूषणे, अंजन आदींनी आपला शृंगार केला. त्या काळात आज आपल्या पुरता आनंद ठेवतो आपण, हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आपला आनंद सगळ्यांना वाटायचा आणि दुसऱ्याच्या आनंद पराकोटीच मन रमवायचं, ही उत्कट स्वभाव तत्कालीन समाजाचा होता. त्यामुळं इतक्या वयोवृद्ध असताना नंद यशोदाला बाळ झाले याचा आनंद संपूर्ण गोकुळ आपल्या घरात अपत्य निर्माण झाल्यासारखं करत असतात. मनमुराद आनंद लुटतात आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतात. त्या आपल्याच घरात झाल्या असंच वागत असतात. गोपींची मुखकमले फारच सुंदर दिसत होती. त्यावर कुंकुम जणू कमलावरील केशर वाटत होते. त्यांचे नितंब मोठमोठे होते. त्या भेट सामुग्री घेऊन घाईघाईने यशोदेकडे त्यावेळी त्यांचे पयोधर हलत होते. गोपींच्या कानात चमकणाऱ्या मण्यांची कुंडले होती. गळ्यात सोन्याचे हार चमकत होते. उत्तम वस्त्रे, मलम तलम वस्त्रे त्यांनी परिधान केलेले होते. वेण्यांवर लावलेल्या माळलेल्या गजरांच्या सुगंध चौफेर दरवळत होता. हातातल्या कंगनांचा आवाज होत होता, त्या चमकत होत्या. अशा जगमगातात त्या नंदाच्या घरी जाताना अनोख्या वाटत होत्या. नंदबाबाच्या घरी जाऊन त्या नवजात शिशूला आशीर्वाद देत होत्या. चिरंजीव हो, भगवान याचे रक्षण करो. लोकांवर हळद तेल मिश्रित पाणी शिंपडत होत्या. उच्च स्वराने गाण गात होत्या. भगवान श्रीकृष्ण संपूर्ण विश्वाचे एकमात्र स्वामी आहेत. त्यांचे ऐश्वर्य, माधुर्य, वात्सल्य सगळंच अनंत आहे. जेव्हा नंदबाबाच्या व्रजात प्रकटले तेव्हा तिथे त्यांच्या जन्माचा महान उत्सव साजरा झाला. आणि ह्या सगळ्या आनंदाने मदोन्मत्त होऊन गोप गोपी एकमेकांवर दही, दूध, तूप, पाणी उडवायला लागले. एकमेकांच्या तोंडाला लोणी फासू लागले. लोणी फेकून फेकून आनंद साजरा करू लागले. म्हणजे त्यांची सुबत्ताच एवढी होती की त्याच्यात त्यांना काही वावगं वाटत नव्हतं. आज आपल्याला आपण लग्न कार्यात वधूवरांवर अक्षदा टाकायच्या, त्याला सुद्धा आता आपण म्हणतो की त्या कशाला फेकायच्या, त्यापेक्षा पक्ष्यांना घाला. तुम्ही किती पक्ष्यांना घालायला जाणार आहे? किडा, मुंगी हे जे काही जमिनीतले जीवजंतू असतात ते त्याच्यावर जगतील, असा का नाही आपण विचार करत? त्या पायदळी जातात म्हणून असे कित्येक जण बघितलेत की मंगलाष्टका म्हणून नाही, म्हणजे अक्षदा जायच्या उडवत नाहीत. म्हणजे आमच्या स्वभावाला आलेलं अत्यंत कृपणपणाचं जे काही आपण संकुचितपणाने हे मनावर आणतोय की नाही, त्या संस्कारांचं महत्व त्या वेळी ते साजरं केलंच पाहिजे. आपल्याला उदंड मिळत राहतं आपण देत राहिलो की. नंदबाबा स्वभावतः परम उदार आणि मनस्वी होते. त्यांनी गोपांना पुष्कळ वस्त्रे, आभूषण, गायी दान दिल्या. सूत, मागद, बंदीजन, नृत्य आदी करत होते. आपल्या विद्यांवर उदरनिर्वाह करणारे जे होते त्यांना पण त्यांनी खूपच आदर सत्कार करून भेटी दिल्या. तोंडाने मागतील त्या वस्तू त्यांचा यथोचित सत्कार करत नंदबाबांनी दिल्या. हे सर्व करण्याचा उद्देश हाच होता की ह्या कर्माने भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि माझ्या घरात जो नवजात शिशु आला आहे त्याला खूप भरभरून आशीर्वाद देतील, त्याची मंगल कामना करतील. नंदबाबांनी अभिनंदन केल्यावर परम सौभाग्यवती रोहिणीजी दिव्य वस्त्र, माला, अलंकार, आभूषणे यांनी सुसज्ज होऊन गृहस्वामिनीप्रमाणे येणाऱ्या जाणाऱ्यांचे सत्कार करत होती. कारण ही तर यशोदा तर बाळाला घेऊन अंथरुणात होती, त्यामुळे हे सगळं ती करत होती. परीक्षित
त्या दिवसापासून नंदबाबांच्या व्रजात सर्व प्रकारच्या रिद्धी-सिद्धी पाणी भरायला लागल्या. तत् आरंभ व नंदस्य व्रज सर्व समृद्धिमान हरेर निवासात्मक गुणैः रमा क्रीडम क्रीडम उभ अभूत नृपहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा निवास म्हणजे आपल्या स्वाभाविक गुणांमुळे लक्ष्मीजींचे ते क्रीडास्थान बनले. तिथं म्हणजे लक्ष्मी व्हायला लागली, तिथं पाणी भरू लागली. काही दिवसांनी नंदबाबांनी गोकुळच्या रक्षणाचा भार दुसऱ्या गोपांवर सोपवला व ते स्वतः कंसाचा वार्षिक कर चुकवण्यासाठी एक दिवशी मथुरेला गेले. म्हणजे काही दिवसांनी म्हणजे 4-5 दिवसातच, कारण 5व्याच दिवशी हिचं मरण सांगितलेलं आहे, काय ती पुतनेचं. 4-5 दिवसांनी आता खूप आनंद सगळं झालं बाबा, आता पण आपल्याला आपलं व्यवहार तर सोडता कामा नये, मला राजाचा कर भरायचा आहे. म्हणून तो नंदबाबा गोकुळच्या रस्त्याने गोकुळातनं मथुरेला गेला. तेव्हा वसुदेवजींना कळले की हे आपला नंद जे आले कर भरतायत, ते नंदजी जिथं उतरले होते ते धर्मशाळा असायच्या तिथं जातात. आणि वसुदेवजींना पाहून नंदबाबा तत्काळ उभे राहिले, जणू मृत शरीरात प्राण यावे तसे. त्यांनी फार प्रेमाने वसुदेवजींना दोन्ही हातांना पकडून हृदयाशी धरले. त्यांना खूप वाईट वाटलं की आपल्याला पुत्र झालाय, हा आनंद साजरा करायला आपला हा मित्र सखा भाऊ जो कोणी आहे तो आलाय, पण त्याची मुलं किती मारली आहेत कंसाने, किती दुष्ट राजा आहे, त्याला काय यातना झाल्या असतील. आज मी थोडा वेळ कर भरायला मथुरेत आलोय तर मला माझ्या बालकाची चिंता आहे, सगळं नीट असेल ना मनात येतंय, आणि याची तर किती मुलं आहेत ज्या डोळ्यासमोर मारली आहेत. म्हणजे खूप भावनांचा उद्रेक होतो, ते घट्ट मिठी मारून रडायला लागतात. परीक्षित नंदबाबांनी वसुदेवजींचा हा आदर सत्कार केला. त्यांना दोघंही शांत झाले, आरामात बसले. त्यावेळी त्यांचे चित्त आपल्या मुलात लागले होते. नंदबाबांना कुशल मंगल ते विचारू लागले. दोघांचंही चित्त मुलात लागलं होतं, पण दोघांचाही तो खरा पुत्र होता. ह्याचा खोटा एकाचा खरा आणि एकाचा खरा खोटा, म्हणजे किती अद्भुत भाव असेल. वसुदेवजी म्हणाले, हे बंधू, तुझे वय म्हातारे झाले, आतापर्यंत तुला काही संतान नव्हते. इतकेच नव्हे तर आता तुला संतानाची इच्छा पण नव्हती, पण ही फार सौभाग्याची गोष्ट आहे, आता तुला संतान प्राप्ती झाली आहे. ही भगवंताचीच लीला. पण आनंदाची गोष्ट आहे की आज आम्हा दोघांची भेट झाली, आपल्या दोघांची भेट झाली. आपल्या प्रेमी लोकांची भेट फार दुर्लभ असते. या संसाराचे चक्र असे आहे की हिला एक प्रकारचे पुनर्जन्मच समज. जसे नदी प्रवाहात वाहणारे गवत किंवा नाव एक साथ राहू शकत नाहीत, तसेच सगळे संबंधी प्रेमी पण एका जागेवर राहणे शक्य नाही, जर तो सगळ्यांच्या लाडका असला तरी सुद्धा, कारण की सर्वांचे प्रारब्ध हे वेगळे वेगळे असते. आजकाल तुम्ही ज्या महावनात आपल्या भाऊ बांधवांसह राहता, तिथे पाणी, गवत, लता, वेली भरपूर आहे ना? ते वन पशूंसाठी म्हणजे तुमच्या गायी वासरांसाठी मुबलक आहे ना? तिथे सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्तता आहे ना? सर्वजण वाचतात ना? हे बंधू, माझा मुलगा आपल्या आईसह म्हणजे तुझ्या व्रजात राहतो, म्हणजे रोहिणीचा मुलगा, ते तेच आठवण करतात आणि म्हणतात तो तिथं राहतोय, त्याचे लालन पालन तू व यशोदा करता, म्हणून तो तुम्हालाच आपले आई वडील मानतो. ते ठीक करतो ना? मनुष्यास तेच धर्म व अर्थ काम शास्त्र विहित आहे की ज्यामुळे त्याच्या स्वजनांना सुख मिळेल. आपल्या स्वजनांना दुःख मिळते ते धर्म अर्थ काम हे हितकारी नसते. नंदराज म्हणाले, अहो वसुदेव, कंसाने देवकीच्या गर्भातून उत्पन्न केलेले अनेक पुत्र मारले, शेवटी एक कन्या वाचत होती, ती पण स्वर्गवासी झाली. ह्यात संदेह नाही की प्राण्यांचे सुखदुःख प्राण्यांवरच अवलंबून असते. भाग्यच प्राण्यांचे एकमात्र आश्रय आहे. जीवनाचा सुखदुःखाचे कारण भाग्यच आहे, आणि ते प्राप्त झाल्याने मोहित होत नाही. म्हणजे हे जर जाणलं तर. वसुदेवजी म्हणतात, हे बंधू, तू राजा कंसाला त्याचा वार्षिक कर चुकवला, आपण दोघे भेटलो, आता तू रेंगाळू नकोस. काळ भयानक आहे, कारण आजकाल
गोकुळात मोठमोठे उत्पात होत आहेत आणि असं ऐकतोय की कंसाची जे आवडते लोक आहेत, दुष्ट राक्षस आहेत, ते लहान मुलांचा वध करतात. म्हणजे खूप भयंकर बातम्या ऐकायला येत आहेत. तर तू पळ, लवकर जा. आणि ज्यावेळी वसुदेवजीने तू लवकरात लवकर गोकुळ गाठ, गोकुळातले उत्पात भयानक आहेत. आता सुखदेवजी सांगतात, परीक्षित, ज्यावेळी वसुदेवजी अशा प्रकारे म्हटले तेव्हा नंदादी गोपांनी त्यांची अनुमती घेतली आणि तत्काळ छकड्यावर विराजमान झाले आणि गोकुळाकडे रवाना झाले. म्हणजे ह्यांच्या मुखाने काहीतरी भयंकर एक आपल्याला संकेत मिळाला असं समजले आणि त्यांनी भराभर इतकी काळजी लागते. आता वय झालेलं असताना अशा म्हातारपणात मूल झालंय, खरंच त्याच्यावर काही संकट येऊ नये म्हणून त्यांच्या आत हुरहुर असतीच, पण त्यालाच पुष्टी मिळाल्याचं निमित्त होतं आणि ते भराभर गोकुळाचा रस्ता धरतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची चित्त. लोक सुकमळे संत द्विजकुळे, सेऊनी भ्रमले भान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता, ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोन, दोषांशमस्व भगवन्, सुचिरा प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा, श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा, अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतंत्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः, समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषांशमस्व भगवन्, सुचिरा प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.